बॉल अगदी लेग स्पिनचा मारा पाहायला मिळाला, येतो इथं डॉट बॉल. आशिष सर जबरदस्त बॉलिंग. पहिलं षटक इथे समाप्त होतं आणि पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 2 गडी बाद 4 धावा. म्हणजे काय गोलंदाजी मात्र पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. ज्या पद्धतीचं षटक हाताळलंय कौतुक करावं लागेल हेमंत सरांचं. पहिलंच पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर च्या षटकामध्ये काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक समाप्त होते, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 94 संघ 4 आकड्यावर 2 गड्याच्या मोबदल्यात. आशिष सर विचार केला ना तर फक्त 4 धावा आल्यात आणि आमचे स्कोरर विघ्नेश मडवी आम्हाला सांगतायत की त्या धावा आल्यात त्या बाईच्या रूपामध्ये आल्यात. म्हणजे आणखी आतापर्यंत षटक 1 समाप्त झालंय, बॅटनी अजून एकही रन आले नाही. मित्रांनो, हेमंत शिंदेची बॉलिंग तुम्हाला आवडली असेल ना जम्बो सरांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या द्या. व्हॉट अ बॉलिंग यार, सुपर बॉलिंग. रुडेगावचा हा सितारा वय वर्ष 50 कंप्लीट होऊन सुद्धा तो थांबण्याचं नाव घेत नाही. काय बॉलिंग केली यार. पहा, अगदी आयोजन समितीच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की तुम्हाला पहिल्या सत्रासाठी म्हणजे 25 मिनिटांचा वेळ दिला जाईल, परंतु पहिली 4 षटकं तुम्ही जर 20 मिनिटांमध्ये संपवली नाही तर एक खेळाडू जो बाउंड्री लाईनच्या लगत असेल तो अगदी 30 यार्ड मध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्या. अगदी षटक क्रमांक 2 साठी सुरुवात होईल. शरद कुंडाळकर जे आयकॉन आहेत पहिला बॉल टाकतील. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न, अगदी अंगाला वेधतोय बॉल, येते ती 1 रन. आशिष सर नक्कीच आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती शरद कुंडाळकर अगदी रेनावळे वाईचा हा मात्र सितारा मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. आणि कौतुक करावं लागेल पहिल्या षटकामध्ये हेमंतचं, परंतु दुसऱ्या षटकासाठी मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो शरद. आणि पहिला बॉल अगदी अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाला आणि फक्त लेग बायच्या स्वरूपात मात्र पहिली 1 धाव आली पहिल्या बॉल वरती. शरद कुंडाळकर यांचा पुढचा बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, वॉट अ स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक हेरलाय तिथे. क्षेत्ररक्षक आहेत, विकेटचं पतन. चांगला स्ट्रोक होता सचिन कदम यांनी मारलेला, परंतु लांबी देऊ शकले नाहीत. अगदी डीपला बाउंड्री लाईनला अगदी एक चांगला झेल अजय मोरेनी यांनी टिपलाय आणि विकेटचं पतन होते. विकेट क्रमांक 3 तंबूच्या आसऱ्याला. नक्कीच जर पाहायला गेलं तर उंची जास्त, लांबी कमी मिळाली, एलिव्हेशन तेवढं मिळालं नाहीये. जो फटका सजवायचा होता फटक्यामध्ये ताकद नजाकत देखील पाहायला मिळाली नाहीये. व्हेरिएशन जास्त मात्र पाहायला मिळालं, उंची जास्त लांबी कमी मिळाली आणि त्याचमुळे की काय आणखीन एक विकेटचं पतन मात्र पाहायला मिळालं. आणि ही विकेट मात्र खऱ्या अर्थाने पाहायला मिळाली तर मिळते ती म्हणजे शरद यांना आणि दुसऱ्या बॉलवरती ही विकेट मिळाली. चौनेश्वर 11 5 धावा स्कोरबोर्ड ती लागतायत. 3 विकेट्स येथे प्राप्त झाल्यात आणि काय बॉलिंग केली यार. मी कौतुक करीन वेदांत 11 टीमचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुमित रामचंद्र मालुसरे केळगर सुळशी गावचे खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता मात्र नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहिलं तर संतोष सकपाळ एक जबरदस्त खेळाडू आहे, KSK महाबळेश्वरचा आयकॉन आहे. या 2 बॅट्समनना इथे मात्र डाव सावरावा लागेल. शरद कुंडाळकर आग ओकणारे बॉल टाकतायत. पुढचा बॉल शरद यांचा सुमित साठी. हा खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला फक्त या बॉलला वळवलंय. क्षेत्ररक्षक डीप मधून येतील, फील्ड करतील. तोपर्यंत धावा किती घेतल्या जात आहेत तर 1 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. नक्कीच जर पाहायला गेलं तर सिंगल डबलने मात्र हा धावसंख्या पुढे चालली आहे आणि धावसंख्येचा जर का आढावा घेतला तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय चौनेश्वर या संघाचा. परंतु शरद गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या दिशेला झेल होऊ शकला असता. फाईन लेग क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. कॅच ड्रॉप आणि तदनंतर आलेला हा आणखी एक नशिबाचा चौकार, 4 रन्स. नक्कीच जर पाहायला गेलं तर संधी क्रिएट केली होती, परंतु जर पाहायला गेलं तर थोडीशी अवघड ही कॅच होती. शेवटच्या मुवमेंटला हाताला चटका मिळाला, परंतु अगदी आपण पाहायला गेलं तर हा चौकार नशिबाचा चौकार तुम्ही ज्या प्रमाणे म्हटलात तो चौकार मात्र जरूर मिळतोय चौनेश्वर 11 या संघाला. आणि या चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती 10 धावा स्कोरबोर्ड ती लागतायत. शरद यांचा पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला. अगदी बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक आहेत, येतील तोपर्यंत मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये तर दोन्ही बॅट्समन 1 रन कंप्लीट करतायत. आशिष सर एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील, पार्टनरशिप तयार करावी लागेल, कारण एक चांगली धावसंख्या तुम्हाला इथे उभी करावी लागेल. नक्कीच धावसंख्या उभारणं महत्वाचं आहे सध्याच्या घडीला. पहिलीच इनिंग आहे आणि पहिल्याच इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर आतापर्यंत फक्त 11 धावा धावफलकावरती लागतात आणि 3 महत्वाच्या विकेट
सध्याच्या घडीला माघारी गेल्यात, परंतु यावेळेस मात्र पहा खूप चांगला बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फटका सजवलाय, फेकून दिलाय अगदी 4 धावांसाठी चौकार येतोय. अगदी समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटनी खेळलेला हा स्ट्रोक अगदी आपल्या बॅटचा फेस ओपन केला आणि स्ट्रेट हा अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांची आठवण करून देणारा फटका येत 4 रन्स. आणि आशिष सर आता मात्र बॅटनी रन आल्यात आणि या रन येणं गरजेचं असेल. धावसंख्या एकदा आपण सांगूया, एकूण धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 15 वरती 3 ही स्थिती आहे मित्रांनो चौनेश्वर 11 या संघाची. अगदी महत्वाचं षटक आपण पाहायला गेलं तर पहिलं षटक, आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये हेमंत शिंदे खूप चांगली गोलंदाजी केली, 4 धावा खर्च केल्याने 2 महत्वाच्या विकेट गेल्या. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये शरद कुंडाळकर आपण जर पाहायला गेलं तर फक्त धावा खर्च केल्या 11 आणि 1 महत्वाची विकेट त्याने जरूर मिळवली. आणि आतापर्यंत स्कोर आपण पाहतोय चौनेश्वर संघाचा 15 धावा, लॉस ऑफ दी 3 विकेट्स. आता मात्र पाहायला गेलं तर 8 मिनिटांमध्ये 2 षटक समाप्त झालेत. वेळेचा निर्बंध असेल दोन्ही टीमने. अगदी आयोजन समितीच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात येत आहे की 3 षटकाच्या नंतर ड्रिंक ब्रेक आहे आणि विनंती करतो जो 13 नंबरचा जो खेळाडू असेल आपण पाणी बॉटल घेऊन सज्ज राहा. जसे 3 षटकांचा खेळ संपेल तुम्हाला पाणी घेऊन आतमध्ये खेळाडूंसाठी जायचंय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जाऊया जिथे मात्र हेमंत शिंदे जम्बो सर बॉलिंगसाठी तयार होत आहेत षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. आणि स्ट्राईक एंडला पात्र पाहताय तुम्ही संतोष सकपाळ गावडोशी गावचा खेळाडू. हे बॅटल रंगेल आता मात्र षटक क्रमांक 3. हा बॉल जर आपण पाहिला अगदी पाठीमागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना आशिष सर प्रत्येक बॉल अगदी कोड्यात टाकणारे बॉल आहेत आणि जम्बो सर याच्यासाठी स्पेशलिस्ट आहेत. नक्कीच आखू टप्प्याचा बॉल होता, हुक करायचा होता. पुन्हा एकदा पहा खूप चांगला फटका, गॅप शोधून काढली आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॉल पर्यंत येतात, फेकी केली जाते अगदी वेगवान फेकी, परंतु अगदी चपळाईने या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र या बॉल वरती मात्र पाहायला मिळतात. आणि या बॉल वरती मात्र 2 धावा आल्या तर टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती मात्र गरजेचं आहे. कारण जिथे मात्र 3 विकेट्स अगदी लवकर मिळाल्या तदनंतर थोडीशी पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. सुमित मालुसरे आणि संतोष सकपाळ यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा लेग साइडला मन बनवलं होतं, परंतु पहा अगदी फिरकीचा जादूगार. व्हॉट अ बॉलिंग यार, जबरदस्त बॉलिंग यार. हेमंत शिंदे सलाम आहे 50+, परंतु पहा 30 धार अजून सुद्धा बॉलिंग मध्ये आहे आशिष सर. नक्कीच हा अनुभव सांगून जातोय. ही गोलंदाजी ज्या पद्धतीची सुरू आहे, यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचा होता मिड ऑफच्या दिशेने. अगदी आपण पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला हा फटका, क्षेत्ररक्षक तैनात, बॉल कलेक्ट केलाय, फेकी केली फक्त आणि फक्त सिंगल्स या बॉल वरती मात्र कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. षटक क्रमांक 3 आहे. पूर्णपणे ज्या पद्धतीने वेदांत 11 हावी झाला या मॅच मध्ये सत्र क्रमांक 1 मध्ये, परंतु सुमित मालुसरेने अनेक मॅचेस आपल्या गावाला विन करून दिल्यात. केएसके प्रीमियर लीग मध्ये खूप चांगले खेळलेत. संतोष सकपाळचं पण रेकॉर्ड चांगला आहे. इथे बॅटिंग करावी लागेल. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली, विकेटचं पतन. विकेट क्रमांक 4 सुमित मालुसरे कौतुक केलं, विकेटचं पतन होतंय. विकेट क्रमांक 4 तंबूच्या आश्रयाला. नक्कीच गोलंदाज आपण पाहतो हेमंत यांना मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळते आणि ही साथ खऱ्या अर्थाने महत्वाची असते. कारण प्रत्येक क्षेत्ररक्षकाची साथ ही गोलंदाजाला मिळणं महत्वाची असते. कारण अगदी आपण पाहायला गेलं तर कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. हे क्रिकेटचं परिवर्तन परिभाषा आहे आणि ती भाषा आज आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण हेमंत शिंदे यांना पाहतोय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 विकेट त्यांनी मात्र प्राप्त केल्यात. सध्याच्या घडीला अगदी चर्चेत असणारा हा गोलंदाज उर्फ जम्बो. आणि काय कामगिरी चालू आहे, काय गोलंदाजी, तुफानी गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हेमंत शिंदे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुमित मालुसरे मैदानाच्या बाहेर गेले. अक्षय जाधव दाबेकर गावचे खेळाडू आहेत आणि ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहा केएसकेला एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. निलेश मर्डेकर सर असतील, किरण सर असतील, नेहमी आमची चर्चा व्हायची की आपले साताऱ्यातले खेळाडू खुल्या गटातील स्पर्धा कधी खेळतील, परंतु त्याच्यासाठी एक भक्कम आयोजक, दमदार आयोजक असणं येणं गरजेचं होतं. आज मात्र आपण पाहिलं अशोकदादा सकपाळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा येते आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेबद्दल अशोकदादांचं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी असेल. एक मोठी स्पर्धा. पुढचा बॉल
स्विच इट करण्याचा प्रयत्न, अगदी बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही, तो डॉट बॉल, चांगली बॉलिंग केली. हेमंत शिंदेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. वॉट अ बॉलिंग यार. अगदी आपण पाहायला गेलं तर 3 षटक समाप्त होत आहेत आणि 3 षटकानंतर टीमची धावसंख्या चौनेश्वर 11 संघ मात्र जाऊन पोहोचतोय 18 या आकड्यावरती. 4 विकेट माघारी गेल्यानंतर टीमची धावसंख्या 18 धावसंख्येवरती. आपण जर पाहायला गेलं तर चर्चा केली, चर्चा होत होती कित्येक दिवस या स्पर्धेची. निहाल ग्रुप पुरस्कृत आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय अर्थातच अशोकदादा सकपाळ. आज आपण पाहायला गेलं तर प्रत्येक युवकांच्या मनातील ताईत असणारं हे नेतृत्व रमला, जो प्रत्येकाच्या मनात, ज्यांनी प्रत्येकाची आपुलकी जपली, प्रत्येकाला आपलंसं करून घेतलं. आज प्रत्येकाच्या पाठीशी कायम खंबीर असं नेतृत्व आपण पाहतोय. आज अशोकदादा सकपाळ, आज महाबळेश्वर चॅम्पियन लीग, आज उदयास आलेलं नाव अर्थातच अशोकदादा सकपाळ. आज खऱ्या अर्थाने अभिमान आहे अशोकदादा सकपाळ यांचा, कारण खेळाडू साठीच नव्हे तर प्रत्येक युवकांच्या पाठीशी कायम उभे आहेत. आज क्रिकेटचे तारे सितारे मात्र या मैदानामध्ये पाहायला मिळतात आणि आज ओपन क्रिकेट KSK चे खेळाडू मात्र खेळत असताना पाहायला मिळतात. हो नक्कीच, अशोकदादांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. निहाल ग्रुप म्हटलं ना की अगदी 3 नावं समोर येतील तुमच्या. पहिलं नाव असेल अशोकदादा सकपाळ, दुसरं नाव आहे विशालदादा सकपाळ आणि तिसरं नाव आहे प्रदीपदादा सकपाळ. तिघांनी ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, व्यावसायिक दृष्ट्या निहाल ग्रुपचा ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने विस्तार केलाय त्याचं कौतुक करेन. त्याच्या मध्ये आपल्याला या ठिकाणी अगदी या मैदानाचं विहंग दृश्य तुम्हाला पाहायला मिळतंय. भूमिपुत्र मैदान तुम्ही पाहताय. अगदी या भूमिपुत्र मैदानाच्या बाजूला तुम्ही जर पाहिलं तर कोपरखेरणा हे गाव तुम्हाला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर सेक्टर वाईज तुम्हाला सेक्टरच्या रूम्स तुम्हाला पाहायला मिळतात. आणि काय मैदान आहे पहा. संपूर्ण नवी मुंबई नगरीमधील सर्वाधिक अगदी खेळाडूंच्या आवडीचं आणि टेनिस क्रिकेटला अगदी महत्वपूर्ण मैदान कोणतं असेल ना तर ते मैदान आहे भूमिपुत्र मैदान. आज या मैदानावरती स्पर्धा होते. NMPL सीझन 5 म्हणजे 5 ते 6 स्पर्धा NMPLच्या पार पडल्या. परंतु NMPL सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मनी जर मैदान कोणतं निवडलं असेल ना तर ते मैदान भूमिपुत्र मैदान होतं. नक्कीच क्रिकेटची पंढरी म्हणून जाणलं जाणारं हे मैदान आपण भूमिपुत्र मैदान पाहतोय आणि त्याच मैदानामध्ये हा रंगला गेलेला आहे 16 क्रिकेटचा महाबळेश्वर चॅम्पियन लीग. यावेळेस मात्र पहा फटका चांगला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होईल. 6 धावांसाठी पहिला षटकार या स्पर्धेचा मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच फलंदाज होता संतोषच्या बॅट मधून आलेला हा षटकार. 22 यार्डच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. सचिन शिंदेचं मी कौतुक करेन, कारण खऱ्या अर्थाने 22 यार्ड हे त्यांची वाहिनी आहे. परंतु त्यांनी या स्पर्धेसाठी जी मेहनत केली त्यांच्याबद्दल त्यांचं कौतुक करेन. पुढचा बॉल, हा बॉल ऑप्शनच्या बाहेर जाताना पंचांनी अगदी नजर रोखून ठेवली. सांगितलं हा वाईट बॉल आहे. प्रतीक कदम यांना पुन्हा टाकावा लागेल. प्रतीक कदम हे टेनिस क्रिकेट विश्वामधलं मोठं नाव आहे. अगदी लालबाग आणि मुंबईमधले हे नामांकित खेळाडू आहेत. आज या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. वाईट बॉल आलाय, तदनंतर त्या अगोदर एक मोठा षटकार आलाय. आता मात्र धावा येण्यास सुरुवात झाली. आणखी एक बॉल ऑप्शनच्या बाहेर जाणारा पंचांनी सांगितलं हा सुद्धा वाईट बॉल आहे. 22 यार्डच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा दाखवली जाते. क्लीन आणि क्लिअर ही स्पर्धा दाखवली जाते. सचिन शिंदे तुम्हालाही हॅट्स ऑफ असेल. अप्रतिम स्पर्धा तुम्ही दाखवताय. नक्कीच प्रतीक कदम श्रीजय 11 लालबाग संघाकडनं खेळत असताना आपण प्रत्येक वेळा पाहिलंय. परंतु आज या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आखूड टप्प्याचा बॉल दिशा द्यायची होती. स्वतः मात्र बॉल पर्यंत गेलाय. बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळाला, परंतु एक धाव मात्र कंप्लीट होत असताना मात्र जरूर पाहायला मिळते या बॉल वरती. आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. अर्थातच 27. प्रतीक कदम यांचं कौतुक करेन. 2 व्हाईट बॉल टाकल्यानंतर कमबॅक केलाय. अगदी आखूड टप्प्याचा बॉल अगदी लवकर बॅट्समन पर्यंत पोहोचला आणि बॅट्समननी काय केलं तर क्रीजचा वापर केला. बॅकफुटला गेले आणि खेळण्याचा प्रयत्न केला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे स्ट्रोक खेळले जातात. 1 रन्स कंप्लीट केले. पुढचा बॉल, यावेळेस मात्र ऑन साइडला दिशा द्यायची होती, परंतु पहा लॉंग स्टॉपला बॉल मात्र निघून चाललाय. क्षेत्ररक्षक अगदी धावतोय. बॉल आणि क्षेत्ररक्षकापर्यंत चाललेली ही रेस मात्र पाहायला मिळाली. शेवटच्या मुवमेंटला बॉल स्टॉप केलाय, फेकी केली गेले आणि तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट होत आहेत 3. या 3 धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल. 3 धावाने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 33-0.
31 धावा स्कोरबोर्डती लागतात. बॅटिंग करत असताना टीम चौनेश्वर 11 कृष्णा सातपुते लवकर बाद झाले आणि तदनंतर हा डाव सावरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये KSK महाबळेश्वरचा हा आयकॉन करतोय संतोष सकपाळ. 3 धावा 22च्या आल्या. त्या प्रतीक कदम बॉलिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, हा बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये खेळला. क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 1 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. 31 धावा स्कोरबोर्डती लागतात. 4 विकेटचं पतन झाले. परंतु मित्रांनो, हेमंत शिंदे यांच्या खात्यामध्ये 2 षटक त्यांनी हाताळलेत आणि 3 विकेट्स आहेत. हे KSKचं क्रिकेट आहे. हे KSKचं चांगलं क्रिकेट दाखवण्याचं काम कोणी केलंय? हेमंत शिंदेनी केलंय. कौतुक करेन त्यांचं. नक्कीच. आणि आता शेवटचे 2 बॉल शिल्लक. पाहूया किती धावा येतील. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा सातत्याने मात्र प्रयत्न होतोय, कारण जे वाईट मगाशी हाताळले त्याच पद्धतीची गोलंदाजी आताचा बॉल देखील तशाच पद्धतीने मात्र हाताळला. सर, जर विचार केला, लेदर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, तुम्हाला जर बॅट्समन कडून वाचायचं असेल ना, तर तुम्ही उजव्या एसटीचे बॉल जास्तीत जास्त हाताळा. क्रीज मध्ये किंवा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करा. मी कौतुक करेन प्रतीक, कारण तो खुल्या गटातील स्पर्धा खेळतोय. पहा, ऑप्स्टमच्या बाहेर जास्तीत जास्त बॉल टाकले जात आहेत. वॉट अ बॉलिंग यार, चांगली बॉलिंग. शेवटचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय आणि पाठवलाय पुन्हा एकदा सीमा रेषेच्या दिशेने. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. बॅट्समन संतोष आणि या शेवटच्या बॉल वरती मात्र ठोकलाय षटकार. षटक क्रमांक 14 इथे समाप्त होते. 4 षटक इथे समाप्त होते आणि 4 षटकानंतर टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा स्कोरबोर्डती लागतात. 4 विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. परंतु संतोष सकपाळ गावडोशी गावचे खेळाडू आहेत. आज पहा, जी स्पर्धा आहे शेवटची स्पर्धा आहे, परंतु ही स्पर्धा एवढी व्हायरल झाली कारण या स्पर्धेमध्ये खुल्या गटातील आयकॉन खेळत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातला जो खेळाडू खेळतोय ना, तो खेळाडू या स्पर्धेमध्ये चांगलं परफॉर्मन्स करेल ना, त्याच्या गावासाठी, त्याचबरोबर तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी अभिमान असेल. संतोष सकपाळ चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 37 वरती 4 ही स्थिती आहे. टॉस साठी कॉल देतोय नायरा ओमकार, अर्थातच नायरा ओमकार 11 किरणजी शिंदे भाई आणि विजयजी पुजारी भाई यांची ती टीम आहे. मी विनंती करेल कॅप्टन, आपण या इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. आणि मातोश्री 11 जतीन दादा धनावडे साहेब यांची टीम आहे. जतीन दादा, आपल्या कॅप्टनला आपण देखील इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी पाठवायचंय. यानंतरचा कॉल आम्ही देतोय. नायरा ओमकार 11 आणि मातोश्री 11 यानंतरची मॅच इनिंग ब्रेक मध्ये होईल. टॉस. थँक्यू सो मच. निहाल ग्रुप म्हटलं ना, निहाल रिसॉर्ट म्हटलं की ते कुठे आहे ते त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला मी सांगेल. तुम्ही महाबळेश्वरला गेलात ना, महाबळेश्वरला गेल्यानंतर तुम्ही अगदी महाबळेश्वर मधून तुम्हाला उतरण्यासाठी तापोळा साईडला जावं लागेल. वाघेऱ्यापासून अगदी 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावरती आहिरे वानवली गाव आहे. आणि खऱ्या अर्थाने आहिरे वानवलीतून तुम्ही जात असताना सोळशीच्या पात्रावरती अगदी हे निहाल रिसॉर्ट आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं, संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर जगभरातून पर्यटक या निहाल रिसॉर्टला येत असतात. 2 दिवसाचं बुकिंग या ठिकाणी असेल ना आशिष सर निहाल रिसॉर्टला, तर ते 2 दिवस थांबत नाही, तर कमीत कमी 4 ते 5 दिवस थांबतात. कारण तुम्ही ज्या वेळेला निहाल रिसॉर्ट मध्ये जाल ना, काय आलिशान बनवलंय. अशोक दादा, विशाल दादा, प्रदीप दादा, तुमचं कमालीचं रिसॉर्ट आहे. आणि याच निहाल रिसॉर्ट किंवा निहाल ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा पाहताय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग. अगदी मयूर शिंदेचा पहिला बॉल ऑप्स्टमच्या बाहेर टप्पा पडला. वेगवान बॉल होता आणि हा बॉल डॉट येतोय. अगदी विकेटच्या मागे तुम्ही पाहताय सागर सुतार, मॅन फ्रॉम निपाणी. नक्कीच आपण चर्चा केली महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण. पर्यटकांसाठी मात्र आपण पाहायला गेलं तर अनेक पर्यटक तिथे जात असतात. पुढचा बॉल चर्चा करूया. यावेळेस मात्र पहा, बिग हिट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढले. 1 बाउंस सीमा रेषा पार, मिळतील धावा 4. येतोय चौकार. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 मध्ये पाहतोय आपण हा थरार. अगदी मयूर शिंदेनी दुसरा बॉल ना अगदी मिडल स्टंपवरती टाकला. आणि मी नेहमी सांगतो, ज्या वेळेस तुम्ही विकेट टू विकेट बॉलिंग करताना त्यावेळेस मात्र तुम्हाला जास्तीत जास्त मार खाऊ शकता. ऑन साईडला संतोष सकपाळ, ऑन साईड जबरदस्त आहे. संतोष सकपाळची 2 षटकार त्यांनी ठोकलेत. तदनंतर गॅप शोधला, येतोय तो चौकार. संतोष सकपाळ चांगली बॉलिंग करतोय, परंतु काही चेंडू बाकी आहेत आशिष सर. आणि इथे तुम्हाला आणखी मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, कारण चौनेश्वर 11 या संघाला 50 पेक्षा जास्त धावा स्कोरबोर्डती लावाव्या लागतील वेदांत 11च्या अगेन्स्ट. नक्कीच. आता मात्र शेवटचे फक्त 4 बॉल शिल्लक आहेत आणि शेवटच्या 4 बॉल वरती मात्र किती धावा येतील हे मात्र प्रश्नचिन्ह आहे.
पुढचा बॉल यॉर्करचा प्रयत्न पुढे टाकला होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु पहा कौतुक करावं लागेल गोलंदाज मयूरचं, ज्या पद्धतीचा बॉल मात्र हाताळला. हो, अगदी कौतुक करावं लागेल. मयूर शिंदे म्हटलं ना की गावाचं नाव येतं कुरोशी, अगदी सुळशी पट्ट्यातला हा खेळाडू आहे, परंतु मयूर शिंदेने कमी कालावधीमध्ये जी प्रगती केली, अप्रतिम बॉलिंग त्यांनी संपूर्ण सीझन मध्ये केले. अनेक संघांमध्ये तालुका प्रीमियर लीग असतील, गावची स्पर्धा असेल, गावच्या स्पर्धा यांच्यासाठी चांगली बॉलिंग केली. मयूर शिंदे पुन्हा एकदा ट्रॅकवरती सज्ज होतोय. यावेळेस खूप चांगला फटका बॉल ऑफ बॅक ट्रॅप पाहायला मिळाला. डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय, वन बाउंस सीमा रेषा पार, चौकार, 4 धावा आणि टीमची धावसंख्या मात्र या चौकाराच्या मदतीने 46. पहा सर, जे पहिल्या 2 षटकामध्ये धावा कुठेतरी थांबल्या होत्या, परंतु शेवटच्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम करतात दोन्ही बॅटर. आशिष सर, हे मॉडर्न क्रिकेट आहे. यॉर्कर याच्या अगोदर बॉल टाकला होता, त्याला सन्मान दिला होता, परंतु या यॉर्करला सन्मान दिलेला नाहीये. हेलिकॉप्टर स्ट्रोकनी या बॉलला अगदी समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटने, जिथे ग्राउंड मधली सेफ जागा म्हटली जाते, समोरच्या दिशेने अप्रतिम फटका खेळलाय. अगदी कौतुक करावं लागेल. 4 रन्स आल्यात. यावेळेस खूप चांगला बॉल, अगदी शरीराचा वेध घेणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला आणि अगदी एक धाव, अगदी चिकी सिंगल मात्र जरूर पाहायला मिळाली या बॉल वरती आणि या सिंगलच्या मदतीने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 47 या धावसंख्येवरती. 47 धावा स्कोरबोर्डती लागतात. या धावा माफक नाही आहेत, कारण हे मैदान आहे ना, हे धावांसाठी नावाजलं जातं. इथे धावा खूप होत्यात. सेकंड इनिंग मध्ये तुम्ही जर पाहिलं ना, तर या मैदानावरती अगदी 90 आणि 90 पेक्षा जास्त धावा सुद्धा इथे चेस केल्या. त्या कारणाने या धावा खूप कमी आहेत, परंतु या धावांमध्ये सुद्धा अगदी चौनेश्वरी 11 फाईट करेल. पुढचा बॉल, शेवटचा बॉल आहे. पाहूया शेवटच्या बॉल वरती मात्र किती धावा येतील. उंची जास्त मिळाली आहे, क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते. शेवटच्या मुवमेंटला कॅच ड्रॉप झाली, परंतु या वेळेस मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला माघारी जावं लागेल. शेवटच्या बॉल वरती सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने टीम चौनेश्वर 11 या संघाचा पहिला डाव इथे समाप्त होतोय आणि पहिल्या डावानंतर टीमची धावसंख्या 48 या आकड्यावरती. विजयासाठी लक्ष असेल 5 षटकामध्ये करायचे आहेत 49 धावा वेदांत 11 या संघाला. हो, नक्कीच 48 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. 49 धावांचं टार्गेट आहे आणि टॉस साठी पुन्हा एकदा जाऊया. या स्पर्धेचे लीड कॉमेंटेटर किरण मस्कर यांच्याकडे जाऊया. धन्यवाद. येस, मी विनंती करेल सन्मान्य अधनीय म्हणजे अशोकदादा सपकाळ साहेब यांचे खूप जवळचे मित्र अरुणजी कारवा साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतो या मॅचचा. नायरा ओमकार 11 कॅप्टन आणि मातोश्री 11 कॅप्टन, बोथ दी कॅप्टन्स वेलकम. या पण व्यासपीठाच्या समोर या बरोबर कॅप्टन्स, या दोन्ही कॅप्टन्स. येस, येल्लो जर्सी. अगदी काही मिनिटांमध्ये तुमच्या समोर टॉस होईल. सेकंड मॅचच्या जी महत्वपूर्ण लढत असेल. अगदी दुसऱ्या मॅच मध्ये कोणते संघ पुढे येतील, तर अगदी टीम मातोश्री 11 हा संघ आणि त्यांच्यासोबत नायरा ओमकार या 2 टीम मधील मॅच क्रमांक 2 असेल आणि त्याचा टॉस काही सेकंदामध्ये, काही मिनिटांमध्ये तुमच्या समोर पडेल. परंतु ज्या पद्धतीने आपण ही मॅच पाहिली, सत्र क्रमांक 1 पाहिलं, जर त्याचं पूर्ण विश्लेषण करायचं म्हटलं ना, अशी सर कृष्णा सातपुते सरांची विकेट खूप महत्वाची होती आणि ती दुसऱ्या बॉलवरती हेमंत शिंदे जम्बो सरांनी घेतली. हा संपूर्ण सत्र क्रमांक 1 चा टर्निंग पॉइंट राहिला. दोन्ही कॅप्टन्स या आणि फिल्डिंग टीम आपण मैदानामध्ये उतरायचंय. येस, अगदी समोर होईल टॉस. या दोन्ही कॅप्टन्स नायरा ओमकार 11 आणि मातोश्री 11. जतीन दादा आपल्या टीमचा कॅप्टन आपण लगेच आमच्यापर्यंत पाठवायचा टॉस साठी. दोन्ही कॅप्टन्स या. मातोश्री 11 टीम कॅप्टन नायरा ओमकार 11 टीमचा कॅप्टन. नायरा ओमकार 11 टीम कॅप्टन. नायरा ओमकार टीमचा कॅप्टन. गणेश दादा, गणेश शिंदे पश्चिम महाराष्ट्र आयकॉन. आकाश काळे KSK आयकॉन. नायरा ओमकार टीम
तुमच्या कॅप्टन साठी आम्ही वाट बघतोय. नायरा ओमकार, गणेश शिंदे कॅप्टन या टॉस साठी. टॉस करूयात. एका साईडला नायरा ओमकार 11, दुसऱ्या साईडला मातोश्री 11 ही टीम आहे. नायरा ओमकार जर तुम्ही पाहिली तर किरणजी शिंदे भाई, दुसऱ्या साईडला विजय पुजारी भाई यांची टीम आहे. सूर्या नायडू या टीम मधून म्हणजे विक्रोली या टीम साठी खेळणारा अर्थातच शिवडीचा आमचा सुपुत्र सूर्या नायडू या टीम मधून खेळताना दिसेल. ऑल इंडिया आयकॉन, पश्चिम महाराष्ट्राचा श्रीमंत खेळाडू, मराठवाडीचा, पाटण तालुक्याचा, सातारा जिल्ह्याचा गणेश सुरेश शिंदे खेळताना दिसेल. आकाश काळे KSKचा आयकॉन. तर दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर केतन मात्रे मातोश्री 11 या टीमचा ऑल इंडिया आयकॉन आणि कॅप्टन जोडलाय सतीश बबन सनस. कॉल कोण मागणार आहे? मातोश्री 11चा कॉल आहे. या दोन्ही कॅप्टन मातोश्री 11 म्हणजे सतीश मागणारे कॉल. छापा आहे कॉल आणि हा काटा आहे. येस, टॉस जिंकला नायरा ओमकार 11. टॉस जिंकल्यानंतर आतापर्यंतची मॅच तू बघितलीस, ज्या मॅच मध्ये फिरकी गोलंदाजी चांगली चालली. पहिली विकेट आपण पाहिली तर कृष्णा सातपुते अडकला गेला फिरकी, जंबो सरांच्या फिरकीमध्ये. टॉस जिंकून महत्वाचा निर्णय. फील्डिंग करेगा हम लोग पहिला. फिल्डिंग करत असताना काय बोलतोस? बॉलिंग अटॅक किती धावा या मैदानामध्ये सुरक्षित आहे? काय मॅजिकल फिगर किती धावसंख्येवरती थांबू शकतोस? 50 के अंदर रुकाने के देखेंगे. एन्जॉय करतोस ही स्पर्धा? कशी वाटते ही स्पर्धा? ऑल इंडिया आयकॉन 10 खेळतायत, पश्चिम महाराष्ट्र आयकॉन 10 खेळतायत. एन्जॉय करतोस ही स्पर्धा? बहुत ज़्यादा ये टूर्नामेंट तो बहुत अच्छा ही लग रहा है. खेलेंगे अभी परफॉर्मेंस बेस पे. सूर्याकडे लक्ष असेल या मॅच साठी, कारण की सूर्या खास करून शिवडीवरून या मैदानापर्यंत पोहोचला. ऑल इंडिया आयकॉन, पश्चिम महाराष्ट्राचा सर्वात घातक फलंदाज माझ्यासोबत जोडलाय. कॅप्टन मातोश्री 11. टीम तयार आहे? नक्कीच. केतन दादा आल्यानंतर टीम अजून जोश मध्ये? हो, नक्की. एन्जॉय करतो स्पर्धा? क्रिकेट नेहमीच एन्जॉय करत असतो. एक खेळाडू क्रिकेटला एन्जॉय करत असतो. स्पर्धा तर नेहमी होत असतात आणि निहाल ग्रुपनं जे आम्हाला हे प्लॅटफॉर्म दिला आहे, म्हणजे की एक पश्चिम महाराष्ट्राचा आणि ओपन आणि ग्रामीण जे आहेत त्या सर्वांना खेळण्याचा चान्स दिला, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानेल आणि खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. थँक्यू सो मच. तू बोलतोस कमी, खेळतो जास्त, लक्ष असेल. एका साईडला टीम आहे अर्थातच नायरा ओमकार, दुसऱ्या साईडला मातोश्री 11. दे वॉन्ट दी टॉस. टॉस जिंकलेली टीम पॅव्हिलियन चूज करू शकते. प्लेइंग 11 दोन्ही टीम आपण द्यायचे. मातोश्री 11 आणि नायरा ओमकार प्लेइंग 11 आपण पोहोचवायचे. थँक्यू सो मच. अगदी दोन्ही बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला तुम्ही प्रतीक कदम लालबाग मुंबईचा खेळाडू आहे, तर नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहताय सागर सुतार निपाणीचा खेळाडू आहे, KSKचा खेळाडू आहे. आता मात्र KSK मधला आयकॉन. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉल वरती येतोय तो चौकार, 4 धावा. नक्कीच हुक करण्याचा प्रयत्न होता. खूप चांगल्या पद्धतीचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल हुक केलाय आणि अगदी चौकार मिळवलाय पहिल्या बॉल वरती. आणि चौकाराने टीमचा श्री गणेशा होतोय वेदांत 11 या संघाचा. अगदी पहिला बॉल विशाल वरांडे, अगदी वरांडेवाडी पाटण तालुक्यात मधून हे खेळाडू बिलॉंग करतात. आज पश्चिम महाराष्ट्र आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतायत. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय प्रतीक कदम, खुल्या गटातील खेळाडू आहे. पुढचा बॉल, हा बॉल अगदी स्ट्रेट बॅटने खेळलाय. फक्त ज्या पद्धतीने आपण पाहिलं, बॅटचा फेस ओपन केला, कव्हर रिजन मध्ये हा स्ट्रोक खेळला. 1 रनसाठी 5 धावा स्कोरबोर्ड ती लागतात 2 बॉलच्या समाप्तीनंतर. अशी सर नक्कीच पहा, पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. हा बॉल अगदी अचूक टप्प्यावरती अचूक नियंत्रण पद्धतीने मात्र टाकलेला हा बॉल. व्हेरिएशन आहे, प्रत्येक बॉल अगदी वेगवेगळ्या अँगलने मात्र हाताळला जातोय. पुढचा बॉल सागर सुतार यांच्यासाठी. हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आहे, पाठीमागच्या दिशेने बॉल जाईल. 1 रन कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळत आहेत. काय स्पर्धा आहे, महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 ही स्पर्धा पाहताय. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी ज्या पद्धतीने आपण आवडीने पाहतो ना, त्याच पद्धतीने महाबळेश्वर चॅम्पियन ट्रॉफी तुम्हाला पाहावी लागेल. आपल्या तालुक्याची, आपल्या जिल्ह्याची स्पर्धा तुम्ही पाहताय. पुढचा बॉल, स्वीप करण्याचा प्रयत्न, फुलर लेनचा बॉल, पंचांचं बोट आकाशाकडे. LBW बॅट्समन आउट. प्रतीक कदम लालबाग मुंबई, तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल. मोठी विकेट मिळते. नक्कीच यॉर्करचा प्रयत्न होता आणि थोडासा पुढे टाकला होता आणि
बॅटन पॅड मध्ये तिखट यॉर्कर पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विशाल वरांडे. काय गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. अशी सर जर म्हटलं ना तर जशाच तसं उत्तर या मॅच मध्ये 17 क्रमांक मध्ये 2 मध्ये चौनेश्वरी 11 देताना पाहायला मिळतोय. रिव्ह्यू आहे परंतु तुम्हाला बिमर आणि रनआउट साठी रिव्ह्यू आहे. एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू नाहीये. ही माहिती आयोजन टीमच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बॅट्समन अगदी प्रतीक कदम लालबाग ज्यांच्या बॅटमधून एक चौकार आला. खुल्या गटातील खेळाडू आहेत. थोडस अगदी जड पावलाने मैदानाच्या बाहेर जाताना आपण त्यांना पाहतोय. त्याचबरोबर व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पाठीशी सर्व खेळाडूंची पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व आमचे माजी नगरसेवक सन्मान्य आदरणीय संदीप दादा म्हात्रे साहेब आणि त्यांच्यासोबत आमचे सन्मान्य आदरणीय विजयजी पाटील साहेब आज व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचं मनापासून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागत. अगदी क्रिकेट म्हटलं ना की क्रिकेट बरोबर कोपर खेळण्यामध्ये एक नाव जोडलं असेल ना तर आदरणीय संदीप दादा म्हात्रे. अगदी सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रेम कोण करत असेल कोपर खेळण्यामधलं तर ते व्यक्तिमत्व संदीप दादा म्हात्रे साहेब आहेत. ते मुख्य व्यासपीठावरती आहेत. अशोक दादा सकपाळ आणि निहाल ग्रुप यांच्या माध्यमातून अगदी मनापासून दादांचं सहर्ष स्वागत करूया. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शरद कोंडाळकर रेणावळे वाई तालुक्याकडून बिलॉंग करतात. पहिला बॉल फेस करतील विशाल वरांडे यांचा. हा अतिशय चांगला बॉल वाईड यॉर्कर टाकलाय आणि अगदी खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने बॉल निघून चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अर्थातच कृष्णा लक्ष्मण सातपुते विकेट किपिंग करतायत. नक्कीच शरीरापासून दूर ठेवला होता आणि बॉल अगदी पाहायला गेला तर यॉर्करचा प्रयत्न सातत्याने मात्र पाहायला मिळतोय या गोलंदाजाकडनं. चांगली बॉलिंग विशाल वरांडे यांची. हा बॉल पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेरचा जाणारा बॉल. अगदी कल्याणी घोरपडे सर आहेत त्यांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. अगदी अशी सर पहिल्यांदा मी अगदी टेनिस क्रिकेटच्या मॅचेस अगदी युट्यूबला मी नेहमी पाहत असतो परंतु पहिल्यांदा पंचांची रॉयल एंट्री RR या कार मधून करणारी पहिली स्पर्धा कोणती असेल तर ती निहाल ग्रुप आहे आणि अशोक दादा सकपाळ यांची स्पर्धा आहे. क्या बात आहे, सुपर्ब यार. पुढचा बॉल. हा बॉल पाठीमागच्या दिशेने खेळलाय. काय स्ट्रोक खेळलाय. बॉलला येऊ दिलं फक्त बॅट लावली पाठीमागच्या दिशेने. लॉंग स्टॉपला बॉल ट्रॅव्हल होतोय. मिळतील 4 धावा. शरद कोंडाळकर ब्रँडेड स्ट्रोक. नक्कीच शेवटचा बॉल होता आणि या शेवटच्या बॉलवरती मात्र हा चौकार आला आणि हा चौकार किती महत्वाचा होता. पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम अगदी आपण पाहायला गेलं तर या दोन्ही बॅटरने मात्र केले. कारण प्रत्येक माघारी गेल्यानंतर अगदी धुरात सांभाळले शरद आणि सागरने. ज्या पद्धतीने मात्र पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 1/1 11. लॉस ऑफ दी 1 विकेट टीम वेदांत 11 संघ. अगदी 4 षटकांमध्ये 38 धावांची गरज असेल इथून पुढे. आपण सन्मान करूयात. अतिथी देवो भव. आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा आणि तीच परंपरा निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 मध्ये करतोय. या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं आयोजक अशोक दादा सपकाळ साहेब मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. क्रिकेटच्या पाठीशी उभं असणारं व्यक्तिमत्व खास करून पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटच्या पाठीशी उभं असणारे आमचे माजी नगरसेवक सन्मान्य आदरणीय संदीप दादा म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते केला जातोय. रेशमी धाग्यानं विणलेली खऱ्या अर्थानं प्रेमाची, आपुलकीची आणि निहाल ग्रुपची माणुसकीची उबदार शाल, त्याचबरोबर प्रेमाचा, आपुलकीचा आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यावेळी मात्र आभार व्यक्त केले जातात कारण की वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहिलात. या स्पर्धेची या व्यासपीठाची शोभा वाढवलीत. आपला आभार व्यक्त केले जातात. त्याचबरोबर दादा विनंती करेल आणखीन एक सन्मान आपल्या शुभ हस्ते घेतला जातोय. आमचे सन्मान्य आदरणीय विजयजी पाटील साहेब देखील आजच्या पहिल्या दिवसामध्ये वेळेतला वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये अशोक दादा सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तुम्ही सर्वजण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, या व्यासपीठाची शोभा वाढवलीत. आपलं प्रेम क्रिकेटच्या पाठीशी आणि आमच्या पाठीशी असंच सातत्याने राहो ही प्रार्थना केली जाते आणि आपलं मनपूर्वक आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जाऊयात. आज इथल्या पायरीला रंग आला. आज इथल्या पायरीला रंग आला. आदरणीय संदीप दादा म्हात्रे साहेब आपल्या उपस्थितीने या स्पर्धेमध्ये रंग आला. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. कृष्णा लक्ष्मण सातपुते यांना बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय. लेग ब्रेक टाकतात. बॉलिंग तुम्ही खुल्या गटात खेळत असताना कमी पाहिले परंतु प्रीमियर लीग म्हटलं ना की कृष्णा सातपुते बॉलिंग करतात. पहिला बॉल डिलिव्हर करतील सागर सुतार यांच्यासाठी.
हा बॉल ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. सागर सुतार यांच्या बॅट मधून येणारा ऑन साइडला अप्रतिम, अफलातून, अविश्वसनीय, भयानक चौकार 4 धावा. नक्कीच जर पाहायला गेला अगदी मिडल ऑफ द बॅट घेतला आणि मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मधून मात्र हा बॉल मात्र फेकून दिलाय अगदी 4 धावांसाठी. खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग लाईन मात्र पाहायला मिळते शरदच्या माध्यमातून आणि सागरच्या माध्यमातून. अशी सर एक गोष्ट सागर सुतारच्या लाईफ मध्ये त्याच्या लक्षात राहील की कृष्णा सातपुतेंनी त्याला पहिला बॉल टाकला होता आणि सागर सुतारनी पहिला बॉल वरती चौकार मारला होता. ज्यावेळेस सागर सुतार संपूर्ण करिअर खेळेल आणि करिअरच्या नंतर काही गोष्टी लक्षात राहतील ना, त्याच्यामधला हा चौकार ज्यांनी कृष्णा सातपुतेला पहिल्या बॉलवरती चौकार मारलाय. पुढचा बॉल ओ हा मात्र समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटनी स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, लॉंग ऑनला येतील तोपर्यंत मात्र 1 रन्स कंप्लीट केले. नक्कीच सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. आता पहा पहिला बॉल अगदी पुढे टाकला होता, त्यानंतर मात्र अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं आणि सिंगल मात्र दुसऱ्या बॉलवरती आले. हो, याच दिवसाची वाट पाहत होता प्रत्येक आमचा KSKचा खेळाडू की मी खुल्या गटातील खेळाडूंबरोबर कधी खेळेल, परंतु अशोक दादांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अगदी या सीझन मध्ये शेवटची स्पर्धा ते घेऊन आलेत. हा खोलवट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर शरद कोंडाळकर, वाई तालुका, अप्रतिम समोरच्या दिशेने ठोकलेला टोलेजंग षटकार 6 धावा. आज आमचा सानपाड्याचा समालोचक, युवा समालोचक सुनील लांबोर सर देखील आले. सुनील, मी विनंती करेल आपण उपस्थित असाल तर आपण देखील या व्यासपीठावरती. सुनील लांबोर सर, आमच्या सानपाडा विभागातले नवी मुंबईतले समालोचक. सुनील सर, वेलकम, सुस्वागतम, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अशी सर विचार केला ना, कृष्णा सातपुते बॉलिंग करतायत आणि एक वाईचा खेळाडू आणि KSKचा खेळाडू, एकाने चौकार ठोकलाय, दुसऱ्याने षटकार मारलाय. पुढचा बॉल कृष्णा सातपुते यांचा. एकदा आडव्या बॅटनी पाठीमागच्या दिशेने अप्रतिम AB डिव्हिलियर्स स्टाईल मध्ये बॉल पाठवलाय स्टँड मध्ये. नाव आहे शरद कोंडाळकर. आणखी एक जबरदस्त स्ट्रोक, मिळतील 4 धावा. नक्कीच आपण पाहायला गेलं तर कृष्णा सातपुते यांच्यावरती चढवलेला हल्ला, चौकार षटकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच आपण पाहायला मिळते 26 या क्रीड्यावरती अगदी प्रॉपर टायमिंग वरती पिक केला आणि मग फेकून दिला अगदी 4 धावांसाठी. अगदी जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल ओ हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, मधली यष्टी वागवले. शरद कोंडाळकर स्वतः निघालेत, पंचांचा निर्णय येणं बाकी असेल. यस, क्लीन बोल्ड आहे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पहा आशिष सर, आपण विचार केला अगदी रन्स खूप आले, परंतु पहा कृष्णा सातपुतेनी कमबॅक केलंय. ही मोठ्या खेळाडूची निशाणी आहे. नक्कीच ही निशाणी अगदी सांगून जाते. हा बॉल मात्र सांगून झालाय टीट फॉर टॅट. जशाच तसं उत्तर मात्र या बॉल वरती मात्र कृष्णा सातपुते यांनी मात्र दिलं. अगदी षटकार चौकार येत होते, परंतु अगदी अचूक टप्पा, अचूक लाईन आणि अचूक लेन मात्र पाहायला मिळाली आणि मात्र 5व्या बॉल वरती मात्र हा क्लीन बोल्ड केलाय. अजून एक बॉल बाकी आहे आणि नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय. हो, नक्कीच नवीन बॅट्समन तयार होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होती सुरेश सकपाळ, सोनाट गावचे खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण विचार केला ना, सागर सुतार पाय रोवून आहे. शरद कोंडाळकर अगदी छोटीशी इनिंग खेळले, परंतु महत्वाची इनिंग खेळले. रन्स खूप आलेत. 26 धावा स्कोरबोर्डती लागल्यात, जिथे 49 धावांचा पाठलाग करत असताना टीम वेदांत 11 याला आपण पाहतोय. जबरदस्त स्पर्धा पाहताय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 ही स्पर्धा. आज खऱ्या अर्थाने महाबळेश्वरचं नाव आहे ना, महाराष्ट्र पुरतं मर्यादित राहणार नाही, ते देशामध्ये गाजेल. कारण खुल्या गटातील काही खेळाडूंना समाविष्ट करून महाबळेश्वर चॅम्पियन लीग खऱ्या अर्थाने अशोक दादांनी केली आणि आज मात्र महाबळेश्वरचा डंका संपूर्ण भारतामध्ये नक्की वाजेल. नक्कीच चर्चा होती कित्येक दिवस या स्पर्धेची आणि तो क्षण मात्र आलाय आणि तो क्षण अगदी आपण पाहायला गेलं तर आजच्या दिवसाची सुरुवात पहिल्या मॅचने अगदी यावेळेस मात्र हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय. 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलाय, बॉल पर्यंत बॉल कलेक्ट केलाय. आता फिकी केली जाईल आणि शेवटच्या बॉल वरती मात्र सिंगल आले आणि या सिंगलच्या मदतीने टीम वेदांत 11 संघ मात्र जाऊन पोहोचतोय. लॉस ऑफ दी 2 विकेट, 27 धावा. 18 बॉल आणि 22 धावांचं समीकरण आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय.
माफी असावी. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अगदी इथून पुढे 22 धावांची गरज आहे. 18 बॉल 22 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये पुन्हा चौनेश्वर 11 या संघाला यायचं असेल ना तर त्यांना विकेट्स प्राप्त करावे लागतील. काही बिंदी बॉल तुम्हाला डॉट बॉलचं जास्तीत जास्त टाकावे लागतील अशी सर या मॅच मध्ये. अगदी आपण पाहायला गेलं तर 7.5च्या सरासरी मात्र धावा जाऊन प्रति षटकामध्ये करणं अगदी महत्वाचं असेल. परंतु या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक होईल का चौनेश्वर 11 या संघाचं हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. तिसरं षटक कोणाकडे दिलं जाईल, तिसरं षटक कोण हाताळेल याच्याकडे नजर असतील. विशाल वरांडे पुन्हा एकदा त्यांना बोलवलंय. अगदी या षटक क्रमांक 2 ते स्वतःचं वैयक्तिक हाताळतायत संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी. इथून पुढे 18 बॉल आणि 22 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय सोनाट गावचं सितारा सुरेश सकपा स्ट्राईक एंडला आहे तर नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहताय सागर सुतार शांत आणि संयमी. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं सागर सुतार चांगल्या फॉर्म मध्ये, दोन्ही बॅट्समन जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. पहिला बॉल विशाल वरांडे यांचा हलक्या हाताने फक्त सन्मान दिलाय. टॅपस्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आशिषजी. नक्कीच टॅप फटका अगदी पाहायला मिळाला, सन्मान दिलाय पहिल्या बॉल वरती आणि सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने मात्र धाव फलक मात्र जाऊन पोहोचते 28 या कड्यावरती आणि पहिल्या बॉल वरती सिंगल आले. कौतुक करावं लागेल संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक विशाल. सागर सुतार अगदी शांत डोक्याने खेळतोय. फक्त या बॉलला फक्त प्लेस केलं होतं कव्हर रिजन मध्ये. धावा मात्र 2 घेत असताना विकेटचं पतन होईल हे समजण्या पलीकडचं क्रिकेट आहे. पहा अगदी ज्या पद्धतीने स्ट्रोक पाहिला 2 रन्स होऊ शकले असत्या, मध्ये स्लो झाले आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय आशिषची. नक्कीच दुसरी धाव घेण्याची गरज होती का, थोडेसे नाराज असतील. कॉलिंग कुठेतरी असणं दोन्ही बॅटर मध्ये अगदी सातत्याने क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं आणि कॉलिंग कुठेतरी मिसमॅच झालं आणि तिथे मात्र विकेटचं पतन धावचीच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय अर्थातच सागर. अगदी ही स्पर्धा या सीझन मध्ये शेवटची स्पर्धा आहे आणि ज्या पद्धतीने आपण स्पर्धा पाहतोय ह्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने आजचा शुक्रवारचा दिवस आहे, उद्या शनिवार आहे, परंतु रविवारी संडेला इथे उभं राहायला जागा नसेल. कारण जर आपण पाहिलं कोपरखेरणा विभाग, वाशी असेल, घनसोली असेल ना, हे दर्दी प्रेक्षक आहेत. आणि भूमिपुत्र मैदान म्हटलं ना इथे सांगायची गरज नाही, प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला रविवारी तुडुंब पाहायला मिळेल आशिषजी. नक्कीच क्रिकेटची पंढरी म्हणून जाणलं जाणार आहे भूमिपुत्र मैदान. कित्येक रेकॉर्ड या मैदानाने पाहिलेत, कित्येक रेकॉर्ड या मैदानात झालेत आणि कित्येकाने मात्र अगदी विजयाचा गुलाल देखील उधळलाय. परंतु अगदी रविवारच्या दिवसात कुठली टीम असेल जो विजयाचा गुलाल, ती चॅम्पियन ट्रॉफी मात्र उचलून घेईल. हो नक्कीच ही ट्रॉफी कोण उचलेल याची चर्चा 3 दिवस तर होतच राहील. अगदी मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सचिन मोरे हातलोट गावचे खेळाडू आहेत आणि ते आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सचिन मोरे एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्यांच्याकडे नेहमी KSK पाहत असतो. आज मात्र त्यांच्या बॅटिंगची गरज असेल. धावा खूप करायच्या नाहीत, बॉल सुद्धा आहेत, परंतु कशा पद्धतीने या मॅच मध्ये ते बॅटिंग करतायत पाहणं गरजेचं असेल. विशाल वरांडेचं कौतुक करेन, विकेट प्राप्त केले, कमबॅक केलंय त्यांनी, परंतु हे 4 बॉल त्याला चांगले टाकावे लागतील. पुढचा बॉल सचिन मोरे यांच्यासाठी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या स्लीप मधून बॉल ट्रॅव्हल होत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाठीमागे. क्या बात आहे. अगदी एफर्ट्स पहा काय ज्या पद्धतीने मात्र अगदी डाय मारली, सूर मारली आणि हा धावा कुठेतरी थांबवल्या. कौतुक करावं लागेल. अगदी स्लिप मध्ये, फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक पाहिले ना आशिषजी, शंकर सकपाळ आहिरे गावचे खेळाडू आहेत. परंतु KSK जावली आणि महाबळेश्वर मधील जर नामांकित विकेट किपर मध्ये पहिल्या 5 मध्ये कोणाचं नाव येईल ना तर त्याच्यामध्ये एक नाव घ्यावं लागेल, शंकर सकपाळ. आज फ्लाय स्लिप मध्ये आहेत कारण विकेट किपर आपण पाहतोय कृष्णा लक्ष्मण सातपुते स्वतः विकेट किपिंग करतायत. नक्की त्यांच्या पाठीमागे अगदी काय स्लिपला पाहायला मिळाली ही क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये. कौतुक करावं लागेल. ह्या धावा कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विशाल वरांडे पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आहे का? हो, बॅट्समननी स्वतः इथे क्रीज सोडलंय. सुरेश सकपाळ मैदानाच्या बाहेर जातील. अगदी पहा कृष्णा सातपुते स्वतः पुढे आले, पाठीवरती थाप दिली. हा आदर्श खेळ आहे, हा KSKचा खेळ आहे. मी म्हणेन KSK एक पाऊल पुढे. नक्कीच प्रामाणिकता आणि या खेळाडू वृत्ती या बॅटरने मात्र दाखवली आणि पंचांकडे पाहिलं देखील नाहीये आणि डगआउटच्या दिशेने निघून गेला. ही खेळाडू वृत्ती, हा प्रामाणिकपणा या बॅटरकडनं पाहायला मिळाला.
हो, अगदी ज्या वेळेला साताऱ्याचं क्रिकेट किंवा पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट ज्या वेळेला चर्चा होते ना, त्यावेळेस मात्र KSK ची चर्चा होते. कारण सातारा जिल्ह्यातील एका फॉर्मॅट मधील नवी मुंबई आणि उपनगरामधलं पहिलं प्रतिष्ठान कोणतं असेल ना, तर ते KSK होतं. आज आपण पाहिलं KSK चा सुरेश साकपाळ आदर्श खेळ दाखवला. स्वतः टेनिस बॉल क्रिकेटचा देव कृष्णा सातपुते यांनी त्याच्या पाठीवरती थाप मारली, अशी जी खऱ्या अर्थाने खूप मोठी पावती असेल सुरेश साकपाळ यांच्यासाठी. आणि नक्कीच हे कुठेतरी महत्वाचं आहे. आज मैदानाच्या आतमध्ये कौतुकाची थाप कृष्णा सातपुते यांनी मला दिली, कुठेतरी आठवण. आणि आज मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचे तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 14 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. मॅच बनवले चौनेश्वरी 11 संघाने. कृष्णा सातपुते स्वतः लीड करतायत आतमध्ये. जर तुम्ही संपूर्ण मैदानामध्ये पाहिलं, अगदी क्षेत्ररक्षणाची रचना करतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अजय मोरे एरणे गावचे खेळाडू आहे. एरणे गाव म्हटलं ना, तर अगदी महाबळेश्वरच्या कुशीमध्ये वसलेलं गाव कोणतं असेल ना, तर ते गाव आहे येरणे गाव. आणि या येरणे गावचा सितारा अजय मोरे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिला बॉल, टप्प्याचा बॉल. वॉट अ बॉलिंग यार, सुपर बॉलिंग, वॉट अ बॉलिंग. विशाल वरांडे घातक गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी टेम्परेचर तुम्ही पाहिलं ना, 40 ते 42 डिग्री सेल्सिअस आहे. या तापमानामध्ये एक घातक गोलंदाजी विशाल वरांडे. वॉट अ बॉलिंग आशिषी. नक्कीच खूप चांगला बॉल होता. पंचांकडे लाऊड अपील केली. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. 2 पंच येतात, शहानिशा करतील आणि त्यानंतर मात्र निर्णय दिला जाईल. या बॉल वरती मात्र नेमकं घडलंय तरी काय. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय अगदी कल्याणी घोरपडे सर आणि सूर्यकांत आढाव सर आहेत. अगदी चर्चा झाली आणि पंचांनी आऊट दिले, म्हणजे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. ही क्वालिटी आहे पंचांनी. अगदी दोन्ही पंचांनी चर्चा केली. तदनंतर सांगितलं की बॅटची कडा लागले, कारण कृष्णा सातपुते सर यांनी त्यांच्या हातामध्ये बॉल स्थिरावल्यानंतर ज्या पद्धतीने अपील केली ना, अशी जी मलाही वाटलं होतं की विकेट होऊ शकते, परंतु शेवटी पंचांचा निर्णय. नक्कीच विकेट गेल्यानंतर अपील करणं कुठेतरी महत्वाचं असतं. हे क्रिकेटचं समीकरण आहे आणि ते कुठेतरी कृष्णा सातपुते सरांनी मात्र दाखवलं. आणि 2 पंच आले, निर्णय दिला आणि निर्णय OUT आउट असा आला. अजय मोरे मैदानाच्या आतमध्ये गेले, अजय मोरे मैदानाच्या बाहेर आलेत. पहा, अगदी 0 वरती आउट होत आहेत. गोल्डन डकचे शिकार ठरतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. निकेतन गाडवली गावचे खेळाडू आहेत आणि निकेतन बद्दल सुद्धा सांगेन, एक अगदी KSK मध्ये चर्चेमध्ये असणारा खेळाडू. गाडवली टीम म्हटलं ना की निकेतनचं नाव पुढे येतं. एकनाथ आहे त्यांच्याबरोबर, ज्या वेळेला एका वाकरामध्ये ते बॅटिंग करतात. परंतु निकेतन वरती अशी सर मोठी जबाबदारी आहे. विकेटचं पतन होतंय, बॅक टू बॅक विकेट मिळत आहेत. विशाल वरांडेंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल, ज्या पद्धतीने ते घातक बॉलिंग पहिल्याच मॅच मध्ये करतायत. 13 चेंडू 19 ची गरज आहे. पहिल्या 2 डावामध्ये कुठेतरी धावसंख्या येत होत्या आणि धावसंख्येला कुठेतरी आळा घालण्याचं काम गोलंदाज विशाल वरांडेने केलंय. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. अगदी पुढचा बॉल असेल निकेतनसाठी, हा बॉल महत्वाचा असेल. ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल, आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल कृष्णा लक्ष्मण सातपुते सरांच्या हातामध्ये स्थिर होतोय. वॉट अ बॉलिंग यार मित्रांनो. विशाल वरांडेचं जर बॉलिंग आवडली असेल ना, तर एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या द्या. कमबॅक केलंय, पूर्णपणे या मॅच मध्ये आणून दिले विशाल वरांडे. 12 बॉल 19 धावांची गरज असेल या मॅच मध्ये टीम वेदांत 11 संघाला. अशी सर नक्कीच मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि 12 चेंडू 19 ची गरज, कोणता संघ पहिला विजय प्राप्त करेल. परंतु आता टीम मीटिंग बोलवली आहे. अगदी कुठला गोलंदाज असेल 4थं आणि 5वं षटक हाताळेल, कारण याच्याकडे नजरा असतील. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. फक्त 1.5 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाईल, याची काळजी घ्या. पाण्याची व्यवस्था करा खेळाडूंसाठी. मित्रांनो, अगदी मी तुम्हाला सांगेन की कडाक्याचं ऊन आहे. उष्णता तुम्ही पाहिली तर 42 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि इथे खेळणं अशक्य आहे. परंतु स्पर्धा अशी आहे ना, अगदी प्रत्येक खेळाडूला खेळायचं आहे. जाऊ शकतात ना, जाऊ द्या ना. हा चालेल, जाऊ. प्लीज पाण्याची व्यवस्था केली जाते. आम्ही सांगतोय कडाक्याचं ऊन आहे, तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या. जर तुम्ही सकाळी काय खाल्लं नसेल ना, तर नाश्ता करून घ्या, कारण पहा उष्णता खूप आहे.
परंतु मित्रांनो स्पर्धा अशी आहे ना, कोणत्याही खेळाडूला असं वाटणार नाही मला ही स्पर्धा खेळायची नाही, कारण महाबळेश्वर चॅम्पियन लीग म्हटलं की पश्चिम महाराष्ट्र आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन, KSKचा आयकॉन, आणि त्यामध्ये आपण काहीतरी यावं मैदानामध्ये, बॅटिंग असो, बॉलिंग असो, क्षेत्ररक्षण असो, या 3 पार्टमध्ये काहीतरी करावं. आणि मात्र या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळाल ना, अगदी वर्षभर तुमच्या नावाची अशी सर चर्चा राहील, कारण ही स्पर्धा वेगळी आहे. नक्की चर्चा आहे या स्पर्धेची. महाबळेश्वर चॅम्पियन लीग आणि ऑल इंडिया आयकॉन, 10 राज्यस्तरीय आयकॉन, 10 पश्चिम महाराष्ट्राचे आयकॉन, 10 KSKचे आयकॉन, अगदी 3 महत्वाचे आयकॉन आणि संपूर्ण टीम. कौतुक करावं लागेल अशोकदादा सकपाळ यांचं. अगदी बहारदार असं आयोजन, विकेटचा 16, क्रिकेटची स्पर्धा कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण मात्र पेश केलंय आज या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये. महाबळेश्वर आपण चॅम्पियन लीग विचार केला ना, 12 बॉल 19 धावांची गरज आहे आणि KSK महाबळेश्वरचा आयकॉन म्हणजेच संतोष सकपाळ गावडोशी, आणि खऱ्या अर्थाने KSKचं क्रिकेट या हंगामामध्ये गाजवणारा खेळाडू आहे, कमी वयाचा खेळाडू आहे, त्याच्यासाठी संधी आहे. 12 बॉल 19 धावांची गरज आहे, षटक घेऊन तो आलाय. संतोषचा हा बॉल अगदी कृष्णा सातपुते बॉलच्या खाली. आणखीन एक विकेटचं पतन, आल्या मात्र विकेट मिळवले आणि संधी क्रिएट झाली. मॅच आता बनत चालली आहे चौनेश्वर इलेव्हन संघाकडनं. कोठे होती मॅच आणि कोठे मॅच आले पहा. 49 धावा भूमिपुत्र मैदानावरती ना मित्रांनो, सेकंड बॅटिंग करताना खूप सोप्या आहेत. जर आपण या मैदानाचा संपूर्ण अनेक स्पर्धा तुम्ही जर पाहिल्या, परंतु मी कौतुक करेन वेदांत इलेव्हनचं, कौतुक करेन कृष्णा सातपुते सरांचं. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये विकेट किपिंगला असताना ते ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण फिरवतायत, अगदी त्यांचं कौतुक करेन. बॉलिंग ज्या पद्धतीने दिली, संतोष सकपाळला त्याला पाठी ठेवलंय. चांगले बॉलर आहेत, अगदी महत्वाची ओव्हर घेऊन आलेत. अगदी सेकंड लास्ट ओव्हर आहे. जसं T20 क्रिकेटमध्ये 19वी ओव्हर लय खूप महत्वाची असते, तसंच 5 ओव्हरमध्ये 4थी ओव्हर महत्वाची आहे. इथे तुम्ही चांगली बॉलिंग केली, शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त अशी सर धावा ठेवल्या ना, ही मॅच जिंकण्यासाठी वेदांत इलेव्हनला संधी आहे या मॅच मध्ये. नक्कीच पाहूया संधीचं सोनं करतील का, परंतु यष्ट्यांच्या मागे. म्हणूनच म्हटलं जातं गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते. अगदी यष्ट्यांच्या पाठीमागे धुरा सांभाळतायत, सूत्र सांभाळतायत आणि सूत्र हलवण्याचं काम मात्र करतायत. पुढचा बॉल यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, फेकी केली दुसऱ्या धावेसाठी आणि दुसरी धाव कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते. परंतु यावेळेस मात्र पहा, कलात्मक पद्धतीने मात्र यष्टी रक्षक कृष्णा सातपुते MS धोनी स्टाईल अगदी आपण पाहायला मिळाले. हो नक्कीच. हा बॉल जर संपूर्ण रिप्ले पाहिलं ना 22 यार्डच्या माध्यमातून, तर हा बॉलला अगदी समोरच्या दिशेने 1 रन होती. परंतु मी कौतुक करेन वयवर्ष 50 पेक्षा जास्त जे जम्बो सर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये गेले, 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्यात. फिल्डिंगला इथे प्रयत्न करावे लागेल, चांगली फिल्डिंग करावी लागेल, कारण तुमच्याकडे धावा खूप कमी आहेत जर ही मॅच वाचवायची असेल चौनेश्वर इलेव्हन संघाला. 10 चेंडू 17ची गरज. पुढचा बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळाला जम्बो सर, परंतु यावेळेस मात्र पहा थर्ड अंपायर कडे निर्णय दिलाय. अगदी धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज आपल्या क्रीज पर्यंत पोहोचलाय की काय, या अंपायर येथील टेक्निकल टीम मात्र सज्ज असेल. अगदी रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, हा बॉल जर आपण विचार केला संतोष सकपाळने हाताळला. जम्बो सरांनी डील स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल वेगवान होता. अगदी मिडल स्टंप वरून पाठीमागे जात असताना अगदी कृष्णा सातपुते सर अगदी चाणाक्ष आहेत. हा बॉल पकडला, त्यांनी नॉन स्ट्राईकला टाकलाय. विकेट आहे का हे पाहायला जात आहे. टीव्ही अंपायर कडे हा निर्णय आलाय. आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी पाहतील आणि अगदी निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. अगदी अचूक पाहणी केली जाते. 22 यार्ड .in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, ज्याचे प्रोप्रायटर सचिन शिंदे आहेत. आणि अगदी टीव्ही अंपायरचा निर्णय येतोय, आम्ही तुमच्यापर्यंत कळवू. या ठिकाणी विकेट आहे, आउट आहे. अशी सर काय मॅच होती, कुठे मॅच होती, आणि या मॅच मध्ये ज्या पद्धतीने चौनेश्वर इलेव्हन संघाने कमबॅक केलाय, कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचं कौतुक करावं लागेल. व्हॉट अ कॅप्टनशिप. नक्कीच यष्टांच्या पाठीमागे ज्या पद्धतीने मात्र धुरा सांभाळतायत, सूत्र सांभाळतायत आणि अगदी टर्निंग पॉइंट ठरतोय. मॅच कुठेतरी टर्न होते चौनेश्वर इलेव्हन या संघाकडनं. अगदी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. बॅट्समनचं नाव
किशोर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हेमंत शिंदे जंबोसर मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांच्याकडे खूप अनुभव आहे. इथून पुढे जर इक्वेशन पाहिलं ना तर अगदी 9 बॉल आणि धावांची गरज असेल, 17 धावांची गरज आहे. 7 मिनिट्स ठीक बाकी आहेत. आमचे अगदी विघ्नेश मडवी जे स्कोरर आहेत, ऑफिशियली स्कोरर, ते आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. पहा वेळेचं निर्बंध आणि वेळेत सामना संपला पाहिजे. आखूड टप्प्याचा बॉल अगदी दिशा दिली आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली जाईल आणि तोपर्यंत मात्र सिंगल आले या बॉल वरती. सिंगल डबलने मात्र धाव संख्या पुढे नेण्याचं काम दोन्ही बॅटर करतायत, परंतु अगदी थोडीशी अवघड स्थिती. अशी सर विचार केला ना आता मात्र इथून पुढे 8 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. बॉल 8 आहेत. प्रति बॉल मध्ये तुम्हाला 2 धावा करायच्या असताना ना एक तुम्हाला या 2 बॉल मध्ये मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. अगदी संतोष सकपाळचं मी कौतुक करेन. काय बॉलिंग करतायत. अगदी ज्या पद्धतीने बॉलिंग ऑफस्टम्पच्या बाहेर होते, कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न. अगदी शरीराचा वेध घेणारा हा बॉल अगदी पायावरती टाकलाय आणि कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं विशाल संतोष. संतोष सकपाळचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अगदी कृष्णा सातपुते सरांनी अगदी ओव्हरच्या मध्ये 4थ्या ओव्हर नंतर त्यांना अगदी कानमंत्र दिला. आणि पहा एखादा सिनियर खेळाडू, एखादा मोठा खेळाडू ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी सांगतो, कानमंत्र देतो आणि त्यानुसार बॉलिंग करणं, हे संतोष सकपाळनं जाणलं आणि 5 बॉल आतापर्यंत खूप चांगले टाकले. त्याचं कौतुक करावं लागेल. 7 बॉल आणि धावांची गरज आहे. इथून पुढे 15 धावांची गरज आहे. हा बॉल महत्वाचा असेल. हेमंत शिंदे नक्कीच 7 बॉल आणि गरज आहे ती म्हणजे 15 धावांची. अगदी 7 मिळते अगदी गोलंदाजाला टीम चौनेश्वरी 11ला. व्हाईट बॉल आता आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती ऍड केली जाते. ह्या धावा कुठेतरी थांबवणं महत्वाचं आहे. एक्स्ट्रा धावा कुठेतरी थांबवणं सध्याच्या घडीला महत्वाचं असेल. हो, या धावा देण्याचं गरज नाहीये. तुम्हाला एक लिगल बॉल टाकावा लागेल आणि अजूनही 7 बॉल आणि 14 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. खूप चांगला बॉल. हाफ ट्रॅकर बॉल होता. दिशा द्यायची होती. ऑन साइडला वळवायचा होता. बॉल निघून चाललाय. यष्टीरक्षक कृष्णा सातपुते यांच्याकडे हा बॉल डॉट बॉल आलाय आणि षटकाची होते समाप्ती. 4 षटक इथे समाप्त होत आहे. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. काय मॅच आहे. 6 बॉल 14 धावांची गरज आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय टीम चौनेश्वरी 11 पंकज दादा वाडकर यांची टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे वेदांत 11 सूरज दादा जंगम, विजय दादा मोरे आणि महेश दादा मोरे यांची टीम. संघर्ष पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना चौनेश्वरी आणि 11 याने 48 धावा बनवल्या. 49 धावांचं आव्हान, सोपं वाटणारं आव्हान इथे अवघड केलं यार. काय बॉलिंग केली. परंतु ना किरण सर विशाल वरांडेचं कौतुक करावं लागेल. सेकंड ओव्हर मध्ये तो आला, जबरदस्त बॉलिंग घेतली, विकेट्स घेतल्या, रन खूप कमी दिल्या. ही मॅच येऊन पोहोचले मित्रांनो. 6 बॉल आणि 14 धावांची गरज. कोणत्या बॉलरच्या हातामध्ये बॉल दिला जाईल, कारण हा बॉल शेवटचं षटक महत्वाचं असेल. नक्कीच शेवटचं षटक महत्वाचं, जबाबदारीचं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. अनिल शिंदे मैदानाच्या आतमध्ये टीम सालोशीकडून खेळतात आणि आज मात्र शेवटचं षटक आहे. पहा ही एक मोठी संधी आहे. मी मगाशी सांगितलं की केसकेचा खेळाडू, खुल्या गटातील खेळाडू आणि खुल्या गटातील नंबर 1 चा खेळाडू, ज्याला आपण देव म्हणतो टेनिस क्रिकेटचं, कृष्णा सातपुते विकेट किपिंग करतायत अशी सर, आणि तुम्ही बॉलिंग करताय. काय म्हणजे मनामध्ये आहे. आणि शेवटचं षटक अनिलला हाताळायचंय. 6 बॉल 14 धावा. 6 चेंडू 14 धावा. 6 चेंडू. पहिला बॉल. इथे मात्र पहा यॉर्करचा प्रयत्न अगदी उडवलाय. अगदी मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव कंप्लीट होते. आता 5 बॉल 13 ची गरज आहे. 5 बॉल 13 धावा. कोणाचे 3-13 वाजणार हे पाहणं गरजेचं असेल या मॅच मध्ये. परंतु जर आशिष सर पाहिलं ना, चौनेश्वर 11 संघ शांत पद्धतीने खेळतोय. त्याचं कारण एक आहे कॅप्टन कृष्णा लक्ष्मण सातपुते ज्या पद्धतीने टीमला हाताळतोय, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची रचना फिरवतोय. प्रत्येक क्षेत्ररक्षकाला त्यांनी कान मंत्र दिलाय की तुम्ही काही गडबड करू नका, काही जास्त घाई करू नका, फक्त बॉल आरामशीर पकडा आणि माझ्यापर्यंत पोहोचवा. हा कानमंत्र त्यांनी दिलाय. हीच तर मोठ्या खेळाडूची खासियत आहे आणि तेच हा अनुभव सांगून जातोय आणि हीच खरी कौतुकाची थाप असेल प्रत्येक
खेळाडूसाठी यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न जंबो सरांनी उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, पकडला जाईल झेल. उंची जास्त, लांबी कमी. इथे मिळते आणखीन एक विकेटची हमी. फलंदाज बाद. जंबो सर बॅक टू द डगआउट. अगदी हा बॉल रिप्ले मध्ये तुम्ही 22 यार्ड डॉटिंगच्या माध्यमातून रिप्ले मध्ये पाहू शकता. ज्या पद्धतीने आपण पाहिलं अनिल शिंदे यांनी हा ओव्हर पिच बॉल टाकला होता, त्याच्यावरती समोरच्या दिशेने कडा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. बॉल खूप वेळ हवेमध्ये उभा राहिला आणि तदनंतर अक्षय जाधव जे दाबेदाबेकरचे आहेत त्यांनी अप्रतिम झेल टिपलाय. चांगला झेल पकडला, परंतु एक मोठी आशा अपेक्षा हेमंत शिंदे जंबो सरांकडून होती, ती आशा मात्र इथे मावळले. विकेटचं पतन होतंय, परंतु एक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय, परंतु एक केसचा उभारता सितारा अर्थातच कुरोशी गावचा मयूर शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या खेळाडूकडून अपेक्षा असेल, अनेकदा त्याने एका वाकरा या क्रिकेटमध्ये स्वतःच्या गावासाठी तालुक्याची प्रीमियर लीग असेल तिथे चांगला परफॉर्मन्स केला, बॅटिंग चांगली केली, परंतु आज मात्र 4 बॉल आणि धावांची गरज आहे. 13 धावांची गरज. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. नक्कीच 3 मिनिटं अजूनही शिल्लक आहे. मॅच थोडी स्पीडअप करा, अन्यथा 30 यार्ड सर्कल मध्ये आणखीन एक खेळाडू मात्र घेतला जाईल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा जाळ्यामध्ये सापडलाय. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. काय गोलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी आज चौनेश्वर यांच्या प्रत्येक गोलंदाजांनी केले आणि ही कौतुकाची थाप असेल. आता मॅच कुठेतरी टर्न होते चौनेश्वर विलन या संघाकडे. आशिष सर, एखादा पत्त्याचा बंगला ज्या पद्धतीने कोसळतो ना, त्या पद्धतीने टीम ही कोसळली. वेदांत 11 मी म्हणेन खराब बॅटिंग केली. पहिली 2 षटक चांगली बॅटिंग केली, परंतु विशाल वरांडे याचं षटक आहे ना, हे या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरलं. कारण त्यांनी घातक गोलंदाजी केली, विकेट्स घेतल्या, रन थांबवल्या आणि तदनंतर येणाऱ्या बॉलरनी त्याच्या पावलावरती पाऊल टाकलं आणि होत्याचं नव्हतं केलं. ही मॅच चौनेश्वर 11च्या दिशेने जात असताना 3 बॉल 13 धावांची गरज आहे, परंतु क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जाणार नाहीये, आम्ही कोणतंही बाकीत करणार नाहीये. मस्त मॅच रंगले. 1200 पेक्षा जास्त प्रेक्षक आपल्याला लाईव्ह मध्ये जोडलाय. 1.2K सध्या लाईव्ह प्रेक्षक बघतोय आणि यासाठीच आपण ऑल इंडिया आयकॉन पश्चिम महाराष्ट्र आयकॉन KSK आयकॉन लढवतोय. अप्रतिम मॅच. 3-13 यावेळेस फ्लिप करायचा होता हलक्या हाताने, परंतु कौतुक करावं लागेल. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते. आतापर्यंत या मॅच मध्ये 5 कॅचेस त्यांनी पकडल्यात. कौतुक करावं लागेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कृष्णा लक्ष्मण सातपुते यांच्यासाठी. 5 कॅचेस. अगदी मी नेहमी सांगत असतो, बॅटिंग आणि बॉलिंग तुमच्या हातामध्ये नसते, परंतु फिल्डिंग 100% तुमच्या हातामध्ये असते. बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये तुम्ही काय करू शकला नसाल, परंतु फिल्डिंग मध्ये तुम्ही एफर्ट्स दाखवा. कृष्णा सातपुते सर, सॅल्यूट आहे तुम्हाला. 5 कॅचेस तुम्ही पकडल्यात. अप्रतिम फिल्डिंग. 2-12 2 बॉल 12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल अगदी महत्वाचा. फटका चांगला आहे, फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी मिळाली. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ आणि विकेटचं पतन इथे होतंय. फलंदाज बाद होतोय. आता कुठेतरी मॅच, कुठेतरी हा सामना चौनेश्वर 11 संघाकडे झुकताना मात्र पाहायला मिळतोय. अशी सर विचार केला ना, ही स्पर्धा ऑल आउट झाले तिथे पहा. काय मॅच यार, जबरदस्त मॅच. चौनेश्वर 11 संघ खूप खूप अभिनंदन. पंकजदादा वाडकर खूप खूप अभिनंदन. प्रतीक वेदांत 11 संघ हार्ड लक बॅड लक, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. येणाऱ्या मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अप्रतिम मॅच इथे पाहायला मिळाली. या मॅच मध्ये विशाल वरंडे यांनी टाकलेलं षटक क्रमांक 3 अशी सर टर्निंग पॉइंट राहिलं. चांगली बॉलिंग केली, परंतु षटक क्रमांक 5 मी कौतुक करेन, जे संतोष सकपाळ आणि तदनंतर अनिल शिंदे आला. ही मॅच फिनिश केली आणि आपण ही मॅच पाहिली. चौनेश्वर 11 संघाने ही मॅच जिंकले. अगदी आपण पाहायला गेलं तर पहिल्या डावामध्ये असं कुठेतरी वाटलं होतं की लो स्कोरिंग मॅच आहे, कुठेतरी सामना कुठेतरी वेदांत 11 संघाकडे झुकेल, परंतु ज्या पद्धतीने मिडल ओव्हर मध्ये गोलंदाजी केली, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. काय मॅच रंगली, काय सामना रंगला, हीच तर खरी खासियत आहे. आपण अनुभवताय महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो या ठिकाणी आपण थोड्या वेळाने देणार आहोत, परंतु मॅन ऑफ द मॅच कोण आहे
पहिली मॅच अगदी महाबळेश्वर प्री चॅम्पियन लीगची पहिल्या मॅचचा मानकरी ठरलाय. मॅन ऑफ द मॅच अर्थातच गावडोशी गावचा सितारा, KSK महाबळेश्वरचा आयकॉन संतोष सकपाळ. बॅटिंग करत असताना 12 बॉल 21 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आणि बॉलिंग करत असताना एक षटक हाताळलं, 1 विकेट्स प्राप्त केली आणि फक्त केवळ 5 धावा खर्च केल्या. संतोष सकपाळ, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. येस, दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करायचं आणि त्यानंतर क्रिकेटचं मैत्रीचं नातं असंच आपलं राहील हे मात्र जगाला संदेश द्यायचा. खूप छान, हे दोन्ही टीम आहेत एकमेकांना शेक हँड करतायत. जय पराजय होत राहील, क्रिकेटची नाती जपली जातील. आणि सध्या आपण पहिलं वेलकम आमचे पत्रकार सुशांत बिसे सर, वेलकम, आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जशी नेक्स्ट मॅच सुरुवात होईल आणि आवाजामध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूया अर्थातच नेक्स्ट मॅच साठी मॅच होईल नायरा ओमकार विरुद्ध मातोश्री 11. दोन संघांमधले ह्या बिग बॅटल मात्र पाहण्यासाठी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024